परत आपण करत राहायचं. भगवंताला सगळं माहिती आहे. चांगल्या माणसाला जीवन जगताना त्रास होतो. ताटाच्या कडेने पाणी फिरवलं 5 पांडवांना. ऐका संकट. आवाज थोडा मॉनिटरला वाढतात. 5 पांडवांनी ताटाच्या कडेने पाणी फिरलं. श्लोक म्हणले. पूर्वी श्लोक म्हणत होते, आता लोकांना दमच निघत नाही. लग्नाच्या पंक्तीत लोक दमच काढत नाहीत. नवरा नवऱ्याचं असं स्टेज असणं असं टाकलं ना, उठून लोक सरकत नाहीत. तिथल्या जागेवर नुसतं असं तोंड अशा लाईनी आले का चटया काढून दे ना. तुला गोळा उठलाय का एवढी घाई करायला? म्हणजे काय माणसं दमच नाही. ताटाच्या कडीने पाणी फिरवलं श्लोक म्हणले आणि घास मोडला. धर्मराजानं असा मुखात घालणार. मी सांगतोय कशा संकट आले काय करायचं भक्तांनी. त्यांची धर्मपत्नी द्रौपदी म्हणले, मालक थांबा, घास खाली ठेव. म्हणले का? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची. आता भाऊ कोण? देव. देवाला आणणं एवढं सोपं आहे का? सगळ्यात मोठी जगात अवघड गोष्ट काय असेल तर देवाला आणणं. हे संकटच पडलं ना. पडता जड भारी. धर्मराज म्हणले पत्नीला, होक कमीत कमी मला काल तरी सांगाय पाहिजे होते. आता ताटाव बसल्यावर देवाला आणायचं काही एवढं सोपं नाही. हे लय मोठं संकट आहे, आपल्याला जमणार नाही. अर्जुन विचारलं, होय रे तुझं गोष्ट आहे ना देऊ? लाव बरं फोन. नाही म्हणलं स्विचअप सांगते. देवाचा मोबाईल स्विचअप. अर्जुन म्हणला आपलं बी काय आता चला ना गाड्या. मग मित्र आहे म्हणजे गाडीची ड्रायव्हर की करतोय, पण आता मोबाईलच लागा तर करायचं काय? मोबाईल लय जुना आहे पहिल्यापासूनच. हे बी खरं एक प्रकारचा मोबाईलच आहे. हे मोबाईल आहे बरं का. ही डिस्प्ले आणि हे साऊंड. काय कांचे रिंगटोन जरा बरे असते. त्यांना बोलले वाटतं जे हरी तरी घाला, पण काय कांचे रिंगटोन वाटतं वड्याने जावं पण ह्याला राम राम घालून. ही चित्री बोलते. मोबाईल आहे. फोन नंबर किती अंकी असतो? लहान मुलं सांगा किती अंकी असतो? 10 अंक दाबले फोन कानाला फोन लागेल का? नाही लागत का? 11वं बटन दाबावं लागतं. हिरवं बटन म्हणजे 11वं बटन. तसं ह्याच्यात सुद्धा 11वं बटन आहे, त्याचं नाव मन. 10 अंकी मोबाईल नंबर म्हणजे 10 इंद्रे, 5 कर्मेंद्रे, 5 ज्ञान, 11 म्हणतो म्हणे हे मीची करी माझी आबजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे का ते. 10 इंद्रियाचा मोबाईल नंबर, 11वं मनाचं हिरो बटन ज्यांनी दाबलं त्यांचा फोन देवालाच लागणार. हा खरा मोबाईल आहे. ह्या मोबाईलनी पोरं इडी झाली, हँग झाली पोरं. ते मोबाईल नाही हँग होते, डोकी हँग व्हायला लागले पोरं. 24 तास त्याच्यात बोटं घालतात. कीर्तनात बसले तरी काय व्हॉट्सअप खेळतात. म्हणजे आम्ही आरडायचं त्यांनी मोबाईल खेळायचा. लई चित्रे असतात म्हणे. काय सांगावं. एक जण तर मोबाईल घेऊन संडास बाथरूम मध्ये गेलो बाथरूम मध्ये. ते आज जाताने सरळ गेलं, बाहेर येताना वाकडं होऊनच आला. त्याला सरळच होता यायना. त्याची बायको म्हणली ह्याला काय चिकनगुन्या झाला का काय? बाथरूम मध्ये गेलो. तालुक्यावरून डॉक्टर बोलला तरी तो सरळ व्हायना. जिल्ह्यावरून डॉक्टर बोललेला ते मला घाबरू नका, ह्याला काहीच झालं नाही. बाथरूम मध्ये गेल्यावर मोबाईलच्या गडबडीत त्याचं पॅन्टीचं बटन हे शर्टाच्या बटनात गुतलंय म्हणजे. त्याची आई म्हणली आता ह्याला कोणतं इंजेक्शन द्यावं लागेल? डॉक्टर म्हणला इंजेक्शन नाही, ह्याला लाद घाला आणि गुंडी तोडा. मला लाद घातली, गुंडी तुटली. म्हणला मला र कीर्तनाला. अरे काय मोबाईल काय तारा. ही पोरं सोर जरा जपून वापरा मोबाईल. ते मोबाईलवर गाडी बसायचं आणि शायलिंग हाणायची. हॅलो धडाकलं मेलं बुवा. अरे जरा लिमिट ठेवा कोणत्या गोष्टीला. मोबाईलला लिमिट ठेवा ठराविक. सकाळी 2 तास, संध्याकाळी 24 तास त्याच्यात बोट. अक्कल बंद होईल ना. मोबाईल पहिल्यापासूनच आहे. अर्जुन म्हणले स्विचअप होईल. नकुल सदेव म्हणले ते म्हणले तुम्हालाच येईना ना, आमचं कुठं पोचायचं आपल्याला नाही. मग देवाला अन्न एवढं सोप पडता जड भारी संकट आलंय ना. भीमाला विचारलं तुझं काय म्हणणं? ते मला आणतो ना. ती चित्र होतो त्याचं वजनदार होतो. काय काय असतात माणसं बघा भीमासारखे खपक्याच्या खपक्या. महाराज तसाच पाहिजे व जरा असा धनक्याच्या धनक्या. काय काय ना मी महाराज आहे म्हणूनच ओळख येत असं जरा बारीक आहे ना. मी एका गावात कीर्तनाला गेलो, तारीख देणारच माझ्या अंगावर धावलं. मला हो बाजूला महाराज येणार. अरे म्हणलं मीच महाराज आहे. जरा बेमावाने खपकीच्या खपके माणसं. काय माणसं लईच मोठ. काय डिहरी लई असते हो. आळंदीला 2 महाराज मंडळी भेटले आणि त्यांनी हाताला हात द्यायच्या. डिहरीला डिहरीच धन हाताच्या पुढं डिहरी गेले. आपण बिचाऱ्यांना नाही खायला देत पण लईच मोठे असते. तो काय अहो आमच्या गावात एक व्यापारी तो गल्ल्यावर बसतो. इतकी डिहरी त्यांनी डिहरी ठेवायला ड्रावरच केलाय असा फर्निचरचा. असं डिहरी उचलतो ना, असा ड्रावर वरतो मग डिहरी ठेवतो. परत डिहरी उचलतो घरी येताना मग असं. तो एक जणाची डिहरी वाढली तर डॉक्टरकडे मला कमी करायची. डॉक्टर म्हणले तुम्ही फुटबॉल खेळा.
त्याने फुटबॉल नेला 1,500 रुपयाचा, पण खेळताच आहे ना. परत डॉक्टरकडे आला, डॉक्टरच्या तोंडावर बॉल फेकला. म्हणला हे तू खेळ, म्हणला मला जमत नाही. मला झालं काय, म्हणला अहो खेळताच आहे ना. अरे पण होतंय काय, म्हणला अहो फुटबॉल जर लांब ठेवला तर पाय पुरत नाही, जवळ ठेवला तर डिहरीमुळे दिसतच नाही नेमकं कुठे. भीम जरा अर्धांड होतं, ती विचित्र होतं, त्याच्या कोणी नादी लागत नव्हतं. नाही फुकाट बी नाही, भीमात ताकद बी होती. ते काय मोगा मोगा पाहणीत नव्हतं, फॉस नव्हतं, ते बॉस होतं, ते वजनदार होतं. भीमात एवढी पावर का होती तर आईच्या हातचं जेवल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. महत्वाचा मुद्दा, जोपर्यंत आईच्या हातचा एक तरी घास मुखात जात नाही भीम ढेकरच देत नव्हता. हा अख्ख्या गावाची पंगत एका बाजूला आणि भीम एका बाजूला, इतकं खायचा. पण आईच्या हातचं म्हणलं की मग ढेकर द्यायचा. आता आईच्या हातचं पटतच नाही. एक जणाचं नवीन लग्न झालं, जेवायला बसला, जेवता जेवता आई कळत नाही इतकी पातळ भाजी नाही, नाही तसला मसाला आणून देतो, 2-2 हजाराचा किराणा आणायचा आणि इतकी पातळ भाजी, आका चंद्र तिथे दिसतोय, काय कळतं का नाही काही स्वयंपाक. आई म्हणले दादा मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोनी केली. असं अगं सुंदर झाली, अगं असं दिसाय पातळ आहे पण टेस्ट एक नंबर आहे. मूर्खा असून दे नवीन आहे पण सुंदर केली. म्हणजे आई म्हणलं की हिमालयावर चढायचं आणि बायको म्हणलं की कन्याकुमारीला. अरे काय माणसं आहेत. आता आईच्या हातचं खायचं पोट भरतच नाही, खाऊच वाटत नाही. आई बापच नको वाटते. तर सध्या सगळं अवघड झालंय, कारण रागोला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. ही सध्या परिस्थिती अवघड झाली. त्याच्यामुळे चालतं बोलतं दैवत अशी मेळातली भजनी असल्या तुम्हाला बरं वाटतं ना, आम्हाला बरं वाटतं. नाही तर आमचं काय चाललंय तुम्हाला कळा ना, आणि तुमचं काय चाललंय आम्हाला कळा. पण सगळे गायक वादक सगळे सुंदर आहेत. आणि मग चालतं बोलतं दैवत आई वडील त्यांची सेवा करा. आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं, म्हणून वजन आहे. भीम म्हणला मी आणतो देवाला. अर्जुन म्हणला गप रे, त्याला टाइमपास करतो रे, गप्पा हाणायची येळ आहे का, भूक लागली. भीम म्हणला ए गप, देवाला आणतो म्हणलंय ना. म्हणले टाईम, म्हणले तुम्ही श्लोक म्हणायला सुरुवात करा आणि श्लोकाच्या समाप्तीला देव हिता असणार. इतके अर्जुन हा श्लोक. अर्जुन म्हणला धर्मराजाला नकाला का ह्याचं ऐकू, जेवाला का धर्मराज म्हण गप हानी ना आपल्याला, त्याच्या नादी नको लाग मला, तू कोणाची आणि आधी लाग पण त्याला जप या. हा म्हणली ती थांबके, म्हणला इतक्या वेळ गेला घ्यायला मोकार काय करतो. म्हणजे झालं जाऊन द्या. आला भीम बाहेर, पण भीम बी हुशार होता. 9 खंड्या वजनाची गदा होती भीमाकडे. ऐका हरीला कसं आणलं संकट आणलंय, देवाला आणायचं हे फार मोठं जीवनातलं संकट आहे. भीमानं गदा हातात घेतली, अशी गदा घर फिरवली, संदिशीने गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघितलं आणि गदेला शपथ घातली, तुझा मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही, बरोबर डोक्याच्या सरळ रेषेत फेकले, बरोबर आता डोक्यात पडायचं, मी आता प्राणार्पण करणार आहे. आणि खाली बघितलं, गदा वर फेकले, हात जोडले, देवाला सांगितलं देवा जेवण करत असतील हात धुवायला हित ये, आणि दोतार घालत असेल तर काष्टा घाला हित ये. भीम जर तुला राहावं असं वाटत असेल तर बघ आता. गदा वर फेकली आणि गदेचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं. गदा खाली यायला सुरुवात झाली. भीमाने डोळे झाकलेत, कृष्ण नावाचा जयकार केलाय आणि गदा भीमाच्या डोक्यात पडणार. देवानं ओय भीमा, अरे डोक्यात पडली असती तर. मी म्हणला एवढा येडाय गाय, आधी मतदान केले म्हणून तो म्हणतोय रोड डांबरी झाला पाहिजे.
फुकट नाही, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. अरे खरी सेवा देवा मला माहिती, तुला यावं लागणार आहे. आणि मग भगवंत आले जेवाय बसला. अर्जुन हळूच म्हणला, होय र भीमा, कस काय आणलं र? तेव्हा म्हणला, तू जेव र. नाही पण आणलंच कस काय? तेव्हा भीमाने सांगितलं, काहीच केलं नाही, गदा वर फेकले, डोळे झाकले, फक्त हरीचं स्मरण केलं, देवाला यावं लागलं. हा प्रसंग तुकोबा राय पाहत. जीवनात कितीही मोठं संकट येऊ द्या, फक्त भगवंताचं स्मरण करा. अभंगाच्या पहिल्या चरणात संकट आयुष्यामध्ये द्या, दाशी आठवावा हरी. हरीचं स्मरण करा. संकट निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संकट जरी आलं तरी त्याला घाबरू नका. संकटांना कधी घाबरायचं नसतं, त्याला सामोरं जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं. आपलं चैतन्य सदा फुलवायचं असतं. जग हे नावं ठेवलं असतं, तिकडं लक्ष द्यायचं नसतं. आणि आपल्या जीवनामध्ये वसंत ऋतूसारखं वातावरण निर्माण करण्याची ताकद हे आपल्यामध्येच आहे. परंतु दाशी आठवावा हरी. हरीचं स्मरण करा. संकट निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. अहो चांगल्या चांगल्यावर संकट आले. नाथ बाबा संकट आलं. गावातले लोक म्हणले, नाथ महाराज गाडवाला पाणी पाजून कोणी महात्मा होत नसतो. तुम्ही ओरिजिनल साधू असाल तर दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला. दगडाचा नंदी खाईन का घास? आपल्या हातून जिवंत बैल घास खाईना. रुमण्याशिवाय हानीतच नाही त्याला. खाईनच कसा? पण नाथ महाराजांनी डोळे झाकले, भगवंताला विनंती, देवा मी आहे तुझा दास, माझ्या भक्तीचा करू नको नाश. या दगडाच्या नंदीत येऊन तुला करावा लागन वास. जगाच्या बापाने पंढरे सोडले, दगडाच्या नंदीत येऊन केला वास. आणि हातभर जीभ बाहेर काढून नाथांच्या हातातला खाल्ला हिरवा घास. नाथ महाराज परीक्षेत झाले पास. आणि मग पंडित म्हणला, बोलणं करा बास. होईल का? दगडाचं नंदी घास का? दाशी आठवावा हरी. हरीचं स्मरण करा. संकट येणार नाही. आणि जर आलं तर आपल्या भक्ताला भगवंत कधी सिंह होऊ देत नाही. विढाल कसा होऊ देत नाही हे सांगतो ऐका. दोन महात्म्यांची भेट झाली. एक अर्जुन आणि दुसरे बजरंगबली. दोनही ओरिजिनल साधू आहेत बरं का. पण अर्जुनाचं कसं झालं, अर्जुनाला जरा गची बाधा झाली. देव डायवर रे, ते येड्यावानीच करायला लागलं. अजी पंगत द्यायना, दिंडीत जायना, सप्ताह होऊन द्यायना. अशी लई येड्यावानी असतात गावात. काय काय माणसं मांजरीला दूध द्यायच्यात. मांजर आडवं गेल्या का 100 मांजरी आडव्या गेल्या तरी काम होतंय. एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पाडतंय. डेंजर कोणी तुम्हीच ठरवा. हा ते गची बाधा झाल्यावर अर्जुन जरा हवेत गेला. आणि अर्जुनजीची मारुत्राची भेट झाली.
आता हनुमंतराय म्हणजे नम्रतेचा कळस. जय हरे जय हरे. अर्जुनजी जय हरे. अर्जुन म्हणलं हनुम्या बघा हे रे म्हणले वानर शेणा गोळा करतो, दगडावर राम लिहितो, दगड पाण्यात टाकतो, शीत बनतो. गायला त्याला कुटाणा करायची गरज आहे? पठ्ठ्याला बोलवायचं ना, एका बाणात सीतो तयार केला असता. आता कोणाशी नाडाव हे कळते का अर्जुनाला? मारुतराय म्हणले बनवला असता, पण आमच्यासारखी वजनदार माणसं त्याच्यावर गेले होते, सीतू मोडला असता. मारुतराय काय सामान्य ताकद आहे का? नामदेवरायांनी वर्णन करावं. हुशार बजरंगबली. त्यांना हुशार का त्यांना हुशार का म्हणले? त्याचं उत्तर आहे का? दुसऱ्याच्या गावात गेल्यावर माणसं डेअरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे बाबा गाव दुसऱ्याचं आहे, गप बसा, हानते ना आपल्याला. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. दाढी उभागलं नाही, गाव जाळलं. झालेली गंगा धन्य धन्य म्हणे. एवढी ताकद का होती तर बजरंगबली आईचं दूध प्याला होता. आता आईचं दूधच राहिलं नाही, आता बाटली. जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली रे, फक्त टोपणात बदल आहे. रबराचं जातं पत्र्याचं येतो कॉड दिशेस. पिऊ नका रे, व्यसनापासून दूर राहा. सगळ्याला पाया पडून विनंती. व्यसन फॅशन वाईट वाटतं दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, सप्त्यात आला तर बंधन तुटन. चांगल्या कामात येत नाही, वाईटाकडे गेल्या शहरात नाही. खातो गुटखा, वाईट खाण्या जिबेला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो ना फाटका. अरे देना व्यसनाला झटका, व्यसनापासून दोरा. मित्रमंडळ चांगले ठेवा नाही तर सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमची वळखत्यान नाडी. दारूची लावत्यान गोडी, इकावं लागन माडी, इकली गाडी. बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लावण्या त्या दारूला काडी. धरणी अनुभा तुकोबाची जोडीन, मग कळन परमार्थाची गोडी. मूर्खाच्या संगती जाऊन आयुष्याची बराबरी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा ना. व्यसनापासून दूर राहा, हे परिवर्तन घडवा. नुसतं सप्त मोठं करण्यात काय मजा आहे? बदल किती झाला हे खरं महत्वाचं आहे. सप्त्यात महाराज मंडळी किती मोठी आणली ह्याला किंमत नाही. एका सप्त्यात किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी. आम्ही जॅम झालोय सांगू सांगून तुम्ही पॅक झाले तर ऐकू. तुम्ही काय 27 वर्षात कमी महाराज मंडळी वाटा लावल्यात का? चांगली चांगली घालिवली तुम्ही. मग बदलायचं कुणी ही महत्वाचा प्रश्न आहे. तुमच्यात बदल होतो पण मंडपात हायत वर. खरे पटले यो, व्यसन करणं वाईट आहे रे, नको रे. जोर मंडपात हायत वर, मंडपाच्या बाहेर निघाला लगेच दोस्त, हे तुझ्याकडे 50 आहेत का? माझ्याकडे 100 आहेत. प्यायला दुसरं म्हणले आताच महाराज म्हणले पिऊ नका. घेत रे, सांगतच असत्यात, होय होय म्हणायचंच असतं त्यांचा धंदाचा. नका करू ना अशा आयुष्याचा, असं करू नका. व्यसनापासून दूर. पिणारी माणसं ही चित्र 100 कीर्तन एक पेताड असू दे ते आम्हाला बोलून देत नाही. तो डायरेक्ट म्हणतो तुमच्या दम असेल तर पिऊन दाखवा. यो
म्हणजे आमचा गाथा गेला आणि भागवत गेलं आणि 65 रुपयात आमचा बॉस झाला. एडपाट असतात म्हणा पिणारे काय सुतात असतात का काय तवा. 2 पेताडी पार बसली. एक मला होय र 10 रुपये खोकला जातो का र. दुसरा म्हणला 100% जाणार. मला कसं काय. अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, खोकला तर लय किरकोळ. आता ती घालीव ना वेगळं, ही घालीव ना वेगळं, असं ही चित्र असतं. त्याला तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगतो. मद्य पी भलत्या छंदे, तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुचे गोडी अनेकाची, अनेक रसाची गोडी आवडत नाही. ही चित्र असतात. पिऊ नका व्यसनापासून. लई अडमट असतात पिणारी. मी लहानपणी इष्टीने प्रवास करत होतो. 17 वर्षापासून संप्रदात. लहानपणी इष्टीने जायचो आणि एकदा मी असं इष्टीत बसलो. आमच्या वडील आणि आम्ही ते 1 जण पिऊन आलो बा. आता मागणी मी इष्टी मोकळीच होती, पण माळ कार्य कुणी वाजन हाणतो ते पेताड माझ्यापाशी. आज सर अरे महाग सर, अरे महाग सर. कुठं पेताडाच्या नादाला लागतो. दिली जागा तर जागा दिल्या गप माराव का नाही. ते खाली वाकलं, माझा पायच खाचवायला सुरुवात केली. खर्र खर्र खर्र. जीसीबी ड्रायव्हर होतं का काय रे. हे म्हणलं पाय का खायचं आहे. मला पियाला का काय मला. अरे मी म्हणलं तुझाच वास येतोय मला काय दम डॉक्टर. मला मग बोलायचं काम नाही. मी माझा पाय खाजितोय. मी वर घेतला म्हणलं हे माझा पाय. म्हणला मग माझा कुठं राहिला. आता आम्हाला काय तुझं पाय बघायला. ही चित्र असते. आता तिथून उठलं महाग माराव का नाही. ड्रायव्हरच्या बाजूला इंजिन असतं. ते इंजिनवर बसलं. मरणाचं गरम झालं इंजिन. त्याच्यावर बसलं पेताड. पेताडाला कोणतं प्रमाण सेट होतं. त्याला उन्हाळ्यात उघडत नाही, हिवाळ्यात थंड वाजत नाही, शेटर लागत नाही, छत्री लागत नाही. निवांत बसलं. धूर निघायला लागला पेंटीतून. तूर निवांत बसलं. आणि ड्रायव्हर गिअर टाकायचं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असं पुढं मागं करायचं. पेताड बघायचं काय करतंय. गाडी जेवायला थांबली. ड्रायव्हर जेवण करून बघतो तर काय ते गिअरचं दांडकच गायब. ते पेताड म्हणला घाबरू नका ड्रायव्हर साहेब. सकाळपासून बघतोय ते दांडकं उपटून काढायसाठी तुम्ही त्याला पुढं मागं करतात. तुम्हाला निघलं नाही, मी तोडूनच काढलं. उतरवलं इष्टीतून खाली. आता इष्टीतून खाली उतरल्यावर अंधार झाला. आणि मग रस्त्याच्या कडेला असं लिहिलेलं असतं बघा, कंडारी 3 किलोमीटर. नंबरे असतो असा दगडाचा. ही तिथं गेलो. मला आडवा का आला तो. नंबऱ्याला आला का ते ठोकलंय तसं एका जागेवर. तुला लातच घालतो म्हणला. घातली लात घातली. नंबऱ्याच्या वरून गेली लात. दिशेने तोंड झालं इकडं. नंबऱ्या महाग झाले. आता पुढे दिसनच ना. म्हणला आता कस काय बिहा. महाग तेवढ्यात पाऊस सुरू झाला नाही. ईद चमाकली. कोण माझा फोटो काढतय. आता तू त्या लायकीच आहे का. पिऊ नका रे. व्यसनापासून दूर राहा. आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी सप्ताह. सप्ताह का करायचा त्याचं उद्दिष्ट सांगतो ऐका. 1. हिंदू धर्म टिकावा. 2. वारकरी संप्रदाय वाढावा. 3. तरुण मुलं व्यसनापासून दूर व्हावी. आणि 4. आपल्या समाजात एकी निर्माण व्हावी म्हणून सप्ताह. तुम्हाला नाही पैसे झालेत म्हणून नाही, आणि आम्हाला काही काम नाहीत म्हणून हे करायचं नाही. तर ही विचाराची देवाणघेवाण होऊन गाव आदर्श व्हावं म्हणून नाम यज्ञ विठ्ठल. आपला विषय कुठे चाललेला. त्याला चित्त. परमार्थात चित्त, शरीरात पित्त, संसारात वित्त. शेतीला खत, पेटाला पत, आणि घरात एक मत. चित्त पाहिजे. आपला विषय चालू होता अंगास. असे चित्त देऊन ऐकणार. बजरंग बलीन हनुमंत. अंगास म्हणजे तुम्ही जागीत. अर्जुन आणि मारित्र बेड झाले. चित्त फार महत्वाचं आहे हो. आता चित्त जागे नसते. एक माता माऊली कीर्तनात आली. महाराज वयस्कर होतो. महाराजांची बिंबीपर्यंत दाढी होती अशी मोठीची मोठी दाढी. आणि कुणी पुरावा दिला की महाराज नाचायचे. आणि महाराज नाचले की दाढी हलायची. दाढी हल्ली की ती माता माऊली लईच हसायची. मरणाचीच हसायची. महाराजाला वाटलं कीर्तनच लई पटलं हिला. कीर्तन संपले. म्हणले आई साहेब कसं काय झालं कीर्तन. ती म्हणली बुवा तो काय सांगितलं हेच मला कळालं नाही. आणि मग मी हसत का होते. ती म्हणली आमच्या घरी एक बोकाड आहे. बोकाड
दादी हो तुमच्यासारखीच दाढीन परवा ती मी इकलंय आणि त्याचं मला ध्यान होतंय म्हणून मी हसते आता काय चित्त नाही चित्त नाही नामी मॉनिटरला थोडा आवाज वाढ कमी झाला. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त त्रिवेणी संगम स्नान केलं नुसत्या तीर्थयात्राच करीत हिंडला चित्त जागा नसेल तर काय उपयोग आहे काय काय वारीला जाते पण त्यांचं चित्त घरी असतं घरी फोन कर धार काढली का फेट किती लागली पप्या काय करतोय आले का तू गेलाय वारीला मग तू तिकडं चित्त जे घरी आहेत ना घरची माता माऊली काय म्हणते आमच्या